दरवर्षी महाराष्ट्र केसरीच्या ज्या स्पर्धा असतात त्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेला मी प्रतापला फोन करतो बरोबर सर त्या दिवशी आणि मला ती लिंक पाठव. मी ते टीव्हीवर बघून ती महाराष्ट्र केसरीची सेमीफायनल फायनल बघत असतो आणि या कुस्तीनं आयुष्यामध्ये खूप काही शिकवलेलं आहे. आणि जी आज आमच्या अधिकार क्षेत्रात अधिकारी असताना वावरताना जी काही खिलाडी वृत्ती येते ती खरं तर कुस्तीमुळे येते. कसं असतं की तुमच्या खात्यात किती बँक बॅलन्स बघायला कोणी येत नाही पण तुमची शरीरदृष्टी कशी आहे आज उदयकडे बघितलं तर आपल्याला समाधान वाटतं. तेच आमच्या वडिलांचं आमच्या चुलत्यांचं सांगणं असायचं की घरात पैलवान असावं. आमच्या घरात बऱ्यापैकी सगळे पैलवान आहेत. आता थोडस आम्ही वजन जरा कमी करायच्या मार्गावर असतो म्हणून आम्ही जरा फिट व्हायचा प्रयत्न करतोय. पण कुस्तीवर माझं खरंच मनापासून प्रेम आहे. माझी अजून एक इच्छा आहे की आम्ही कुठेतरी चांगली तालीम एक असावी बांधावी जेणेकरून आमचे चुलते पैलवान होते वडिलांनी पैलवानगी केलेली आहे भाऊ पैलवान होते तर अशा माध्यमातून ही जी माती जे शिकवते ते आयुष्यामध्ये पुस्तकात शिकवलं जात नाही. म्हणजे एखादं काम अधिकारी असताना कसं करून घ्यायचं हे आम्ही कुस्ती क्षेत्रात आल्यामुळे जास्त प्रावीण्याने शिकलो असं माझं मत आहे. आणि आपण सर्वांनी कुस्त्याला आलात सगळ्यांनी चांगली उपस्थिती दाखवली त्याबद्दल सगळ्यांचा आभार आहे. आणि अशाच कुस्त्या कंदूरच्या आपण जिल्ह्यात एक नंबरला करायचा प्रयत्न करू अशी मी सगळ्यांना आश्वासन देतो. जय नंबर 1च्या कुस्तीची हात सलामी जडते. हिंद केसरी महेंद्र गायकवाड हात वरती करा आणि भारत